काय सांगतात महाराज? अंतकाळी विठो आम्हासी पावला देव. निम्मी लोकांना देव समजलेला नाहीये. देव समजण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय समजावा लागतील. देव समजण्याकरता ज्ञानोबाराय समजावं लागेल. आणि राम समजण्याकरता तुम्हाला रामाचं व्हावं लागेल, तर तुम्हाला राम समजेल. रामाचं राम म्हणता रामाची होई जे ती पदवी आहे महाराज. राम आदिवासी कुटुंबात जन्माला आली. शबरी मातेला राम समजले. कोणाला? शबरी मातेला राम समजले. काही निकामांना अजून राम समजला नाही. निकाम ज्यांच्यात देव नाही, ज्यांच्यात तत्व नाही, ज्यांच्यात वैष्णवाची वृत्ती नाही, त्यांना राम समजेलच. असं कठीण व्रत, कठीण वैकल्य, हिंदू धर्मातले पवित्र उपास. अहो तुकोबाराय, तुम्हाला देव प्राप्त झाला, पण जो रस आहे त्या रसावर तुम्हाला काय अनुभव? म्हणजे सांगू अनुभव. जर तो रस मला प्राप्त झाला नसता, तर मी आज देवाला डोक्यावर घेऊन समाजात विकलं नसतं. तुकोबारायांनी देवाला विकलं महाराज. का म्हणून विकलं? देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईताला घरपुसोनी, आईताला घरपुसोनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विकला महाराज. डोक्यावर घेतला. खऱ्याची किंमत आहे. सत्य परेशान होता है, लेकिन पराजित नाही, हारत नाही ते. काहो महाराज, या रसाची प्राप्ती एवढी आहे? म्हणे हो, कारण की माझा मुखातला निघालेला प्रत्येक शब्द हा परमात्म्याच्या कृपा प्राप्त आशीर्वादाने झाला. मी तो अनुभवला, तो आनंद घेतला, तो रस घेतला अभंगाच्या पहिल्या चरणात. सेवितो हराचा वाटितो अनेका, सेवितो हराचा वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस. टाळी वाजवा, टाळी वाजवा.
वाजवा मंडळी करता. सेवितो हा रस वाटितो आणि काम. अगोदर मी घेतला मग मी देतोय. अगोदर संत अनुभव घेतात. कुठल्या गोष्टीचा अनुभव? मज अनुभव आले अंगी. जगाला दिलाय, जगाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे आहे. काही लोक आपल्या जवळ असलेलं हसू सुद्धा कोणाला देत नाही. काय देत नाही? हसू. समोरची व्यक्ती जर आपल्या सोबत हसत असेल तर आपण हसावं. समजून जायचं माणूस चांगला आहे. आपण हसो तरी तो असा इरमुंजा नागत बटस समजले हो तू वाढ आहे. काही लोक हसत सुद्धा नाही. तुकोबारायांचं जीवन पवित्र अंतकरणाने गुंफलेलं आहे. कोण तुकोबाराय? ज्यांचा जन्म रामेश्वर भट्टाने सुद्धा विनंतीपूर्वक म्हणावं. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराजांचा अवतार कार्य. जगद्गुरु तुकाराम महाराज कुणाचा अवतार? जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु अवतार नामयाचा. कोणाचा अवतार आहे? नामदेव महाराजांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज रस पिण्याकरता कितव्या पिढीला आले? तुकाराम महाराजांचं चरित्र फार गोड आहे. रस ज्यांनी मृत्यू लोकामध्ये 5वा वेद निर्माण केला त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम बौलोबा आंबिले. तुकाराम महाराज आपल्यासारखं नव्हते. एकादशी बी करत तर दुसऱ्याला सांगत मी एकादशी करत उपकार करस तू. काही लोक पंढरपूरची वारी करतात ना, ते बी आम्हा महाराज लोकांना सांगतात महाराज मी कधी दरवर्षी पंढरपूर जात मरी जाल पाहत होते. सगळा भावनी 3 एकर जमीन दाबी पडेल त्यांनी सांगत का तू ते मी देत नाही असं. चांगलं सांगतात तुम्ही, वाईट का सांगत नाही? मी दरवर्षी एकादशी करस 40 वर्ष जाणे पण येत तिथून दारशे करंट आहे तू. एकादशी करणं सांगतात. निम्मी लोकांना परमार्थ जमत नाही. दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं याकरता अजिबात परमार्थ करू नका. लक्षात असू द्या. देवाने आपल्याला चांगलं म्हणावं याकरता परमार्थ करा. लोकांनी म्हणावं का चांगलं तुम्हाला? जगद्गुरु तुकाराम महाराजांना समाजाने चांगलं म्हटलं नाही. देऊ मध्ये टाळकरी हातला हात ते येऊ नका देऊ नका. तुकारामाला घाबरू नका. मंबाजी गोसाव्यांनी मारलं त्यांना. मला एक म्हणायचंय, लोकांनी चांगलं म्हणावं याकरता परमार्थ नाहीच आहे.
पण काही लोकांनी म्हणावं महाराज तुमना मोठा गण आहे, तुमना चुला बन आहे. हाय लंबा गण, हाय गया मोठी माळा, आणि दुसरा नावावर मग कडबा चोरीस आपला मजिले टाक देऊ. परमार्थ नाहीये. वृत्तीचा परमार्थ करायचा का देवाचा परमार्थ? देवाचा परमार्थ. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ चांगला होता ना, तर रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला की आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी मला ब्राह्मणाच्या वेशात जायचंय. कोण म्हणता असं? रुक्मिणी आई साहेब. रुक्मिणी कोण आहे? पाचारा महाराज का? मग तुम्ही बोलतात नाही असं बघा पटणार तुम्ही. रुक्मिणी आई साहेब. रुक्मिणी आई साहेब कोण आहे? एकादशी देवाची कोण आहे? भक्तीचं देवाचं नातं काय आहे हे सर्व भागवतात आहे. नुसतं खायलं नुसतं लुईलं म्हणजे एखादाच आहे, काही काम नाही. तू परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. चांगल्या चांगल्या लोकांना कीर्तन समजत नाही. कीर्तन समजण्याकरता 1.25 किलोचा मेंदू पाहिजे. चटाकभर गिद्दूवाल्याला काय कीर्तन समजी. एक बाई म्हणा का नाही डोकामा कीर्तन जात नाही. नोठा जातीस का तू डोकामा? नोठा कीर्तन जात नाही तू डोकामा. 100 छे हाय 500 छे हाय 1000 नाही समजत तुले. व्यवहार ज्याला करतो त्याला परमार्थ कळत नाही, व ज्याला संसार करायला नाही त्याला देव कळाला. त्यांचं नाव शबरी माता आहे. संसाराची राख रांगोळी करून दिली आहे. आई वडिलांना सांगितलं माझ्यामुळे जर हे एवढे बोकड मरत असतील ना तर मी मरेपर्यंत संसार करणार नाही. शबरी माता जातीनं कोण आहे? परमार्थ आहे तो. फार मोठा रस आहे. ज्या मुलीने बापाचं नाव रामाशी जोडलं ती मुलगी चांगली का ज्या मुलीनं आपल्या बापाचं नाक खाली घालवलं ती मुलगी चांगली? बोलत चला. शबरी माता जातीनं कोण होती? पण तरीही रामाशी आपल्या शबर राजाचं नाव जोडून घेतलं. जोपर्यंत चंद्र सूर्य राहील जाईल तोपर्यंत शबरी मातेच्या बापाचा नावाचा उच्चार होईल. 7 भावाच्या कुटुंबातून मुलगी निघून गेली, गावाचं नाव सांगत नाही, तरीही ती मुलगी 7 काकांना आणि जन्म देत्या आईला ओळखत नाही. मग ही मुलगी बरी का ती आदिवासीतली मुलगी बरी? पाची काका समोर उभे राहिले, मुलगी ओळखत नाही बापाला. बाप धरणीवर लोटांगण घालतो. दीदी अगं मला ओळख, तुझ्यासाठी 1.5 एकर जमीन गहाण ठेवली, तुला शिकवलं तरी सुद्धा मुलगी ओळखत नाही बापाला. नाव बुडवलं आजोबाचं पंजोबाचं काकांचं. गावात बाप फिरू शकत नाही, मोठी नजर टाकू शकत नाही, 4 चौघांमध्ये जेवायला सुद्धा बाप जाऊ शकत नाही. ती मुलगी बरी का आदिवासीच्या कुटुंबात जन्माला आलेली शबरी माता प्रभू रामचंद्राची वाट पाहते ती मुलगी खरी? रसाचं पान आहे महाराज. तुम्हाला जे करायचं ते करा. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. उघडा बरं का, सावधान. तुमच्याकडे आहे. काही लोकांना एकादशी सुद्धा करता येत नाही. काही माणसाची एकादशी रासना तेन बाई तेल रातनं वाढस लिया काल दी एकादशी आहे लिया एकाद लाकडे घाल दे त्यान पोटमा एकादशी येते काल दी. उपासनेला तुट चालवावे, भूदा संतासी सदा लवावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलावे. कोण पाहिजे? एक म्हातारी माया बरोबर आली, मोठा करणे दल्ली, दोन्ही आंड्र नोकरीले. म्हणे बाबा माल तुमना मिळता पंढरपूर ये नाही. म्हणतो चला माल कुठे खांदार बसाड नाही. ती आजी माझ्या बरोबर एकादशी दिन दल्ली रामपाय ठामा उठणी. बाबा हो म्हणतो हो. म्हणे मला भूक लाग गई म्हणे रामपाय ठामा. एकादशीचं 3 दिवसाचं व्रत आहे बरं. 3 दिवसाचं व्रत आहे. आळंदी, पंढरपूर, देहू. जे महिन्याचे वारकरी विचारा त्यांना एकादशी कशी असं.
काही डख आहे लोक रात्ना बाराला खिचडी टाकतात म्हणजे काय छाका छाका मर झाला पाहिजे तू रात्ना बाराला खिचडी खाय रा ना तू दुसरा नियम ना बुवा लोक बी बाकी ना 3 दिवसाचं व्रत आहे सकाळी एकादशीचं पारणं कितीला सुटलं पाहिजे हे सुद्धा नियम आहे नित्य नियमनामी कुठलं बी नियमानं प्राप्त होतं डायरेक्ट प्राप्त होत नाही महिला माता सावधान तुम्हाला भक्ती देवी तुम्हाला कुलस्वामिनी तुम्हाला जगदंबा अन्नपूर्णा याची कृपा पाहिजे ना तर त्याच्यासाठी नियम आहे महिलांनी सकाळी किती वाजता उठलं पाहिजे हा सुद्धा नियम आहे जी बाई 5 वाजता उठून अंगणात रांगोळी सडा पूजन समजून गा ती बाई साक्षात देवी आहे आणि जी 7:30 वाजता उठत राक्षसी नाही ती राक्षसीन पेट जायची ती राक्षसले सावधान महिलांनी किती वाजता उठावं 90% महिला किचन मधले भांडे रात्री धुवत नाही सकाळी काय धुवत ते धुवाय सडी घाण घरमाला लायतेस का रात्री कणिक भिजलेली कणिक सुद्धा फ्रीज मध्ये ठेवता येत नाही ज्या बाईने भिजलेली कणिक फ्रीज मध्ये ठेवली तिच्या घरी तरुण माणसाचा मृत्यू होतो कारण की कणिक ही पंचक आहे पंचकच मुक्कामाला राहतो कणिक राहत नाही ठेवत नाही ती कणिक एवढं शास्त्र आहे अजून सांगू का नियम आहेत भरपूर नियम दरवाजापासून तर किचन पर्यंत शिवमहापुराण सांगतं किती दिवे लावले पाहिजे हे सुद्धा शास्त्र आहे नवऱ्याला जी बाई बिगर पदरचं वाढते ती बाई नवऱ्याचं आयुष्य कधीच वाढू देत नाही आणि नवऱ्याची लक्ष्मी वाढू देत नाही नवरा जेवायला बसला गुंगडभर पदर घ्या आणि मग स्वयंपाक वाढा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे नियम आहेत पराकाष्ठा आहेत शास्त्राचे इतके नियम आहेत महाराज आपल्या थाटातील अन्न उष्ट पडत असेल आणि ते जर गाईला जात असेल तो शेतकरी कधीही श्रीमंत होणार नाही तो दरिद्रीच राहील बरे लोक म्हणतात आमले पुरत नाही तुला सर्री जाई करंट आहे तू उमजत नाही तुले काही लोक तर असे पाहिले मी पहिला दिन गंध मंद खातस आणि दुसरा दिन एकादशी धरतस काही होत नाही जेवले महाप्रहार काही होत नाही असं का तुला असा डोया झाल पाहिजे की तुले फिरायला सुद्धा जागा भेटायला नको पाहिजे नियम आहे उपासना आहे वारकरी संप्रदायाची उपासना एवढी कडक आहे सूर्यनारायणापासून गौ मातेपासून अजूनही त्या उपासना चालू आहेत रस रावणाच्या राज्यात राहून विभीषणाने रस सोडला नाही लंकेमध्ये राहून सुद्धा रामाच्या भजनाचा त्याग केला नाही आणि राक्षसाच्या कुटुंबात राहून भक्त प्रल्हादाच्या आईने विष्णूचं चिंतन सोडलं नाही सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला धला कृष्णदाता हा रस आहे रसाची परिपक्वता प्राप्त करण्याकरता दगडामध्ये सुद्धा देव पाहणे विठ्ठल जडीस्थळी भरला रिता ठाव नाही साधू संतांना तत्व विचारा साधू संतांना शास्त्र विचारा साधू संतांना परमार्थ विचारा काही बी विचारू एका ठिकाणी एक बाई भेटली मला ती बाई म्हणे महाराज म्हणा मन मागणी एक गोट शे असे खद करा नाही म्हणे मला तुना मनमा खद करा ना मना बी पोट मा बध करा ना विचारी तू साधूला काय विचारावं ती बाई म्हणे तुमल्या प्रश्नानं उत्तर देता येईल का म्हटलं येईल सांग म्हण सांगशात का म्हणतो सांगसूच म्हण देखा बरं म्हणतो बोला बरं त्या बाईने असं विचारलं पाहिजे होतं की व्यास शुक सनखादिक ऋषी मुनी तपस्वी ग्रंथ तत्व शिवलामृत शिव 18 पुराण असं काही विचारलं पाहिजे होतं काही विचारलं नाही त्या बाईने ती बाई म्हणे महाराज झाडणीना नवरा कोण आहे म्हणे काही लेनदेन आहे का काही तत्व आहे का मी ही 12 घाटचं पाणी पेल म्हटलं ताई त्याचं उत्तर माझ्याकडे झाडणीनं नवरा खट्टा आहे लाव लगन त्यानं तत्वनिष्ठ परमार्थ करणाऱ्या माणसाला साधकाने प्रश्न विचारला
अहो तुकोबाराय तुमच्या जीवनात काही उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही मी उधार पावेन काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. का हो तुकोबाराय सर्वस्व उदार अंतकरणाचा परमात्मा, त्याचं भजन करतात तुम्ही. तुमची तर राख रांगोळी झाली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राख रांगोळी झाली तरी चालेल, हा संसार मोडला तरी चालेल, पण दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. का हो तुकोबाराय तुमची अवस्था कशी झालेली आहे? ज्या प्रकारे काकड्याला महिला येतात, कार्तिक महिन्याच्या काकडा किती महिला येतात? वरबोट करा, करा वरबोट. मी काही लाडकी बहीण योजना मातून नाव लिखी देणार नाही, फक्त वरबोट करा, करा वरबोट करा. काकडा म्हणजे काय माहिती आहे का? देवाचा प्राण आहे. बाकीच्या भागामध्ये कुठेच तत्व सांगितलं नाही, पण आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये साधू संतांनी 2 अशी तपश्चर्या दिली. पहिली तपश्चर्या काकडा आणि दुसरी तपश्चर्या हरिपाठ. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय काकडा. कोटी ब्रह्म हत्या उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माथा, चुकावी व्यथा जलमाच्या. अशा प्रकारचा काकडा आहे. तुम्ही काकडा करता तर पुण्यवान आहे, देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि जी काकडा आरती ओवाळली ना, तो काकडा इथं मंदिरात टाकून नाही द्यायचा. ओवाळल्यानंतर तो काकडा आपल्या घरात न्यायचा. आपल्या घरात जिथं कुलदेवता आहे ना, त्या कुलदेवतेच्या वाटीमध्ये एका ठिकाणी तो काकडा जडू द्यायचा. जोपर्यंत तो काकडा जडेल तोपर्यंत तुमच्या घरचे संपूर्ण विघ्न जडून खाक होऊन जातील. असा काकडा आहे, तो काकडा तुमच्या घरी घेऊन जा. निस्ता काकडा इथं लावून द्यायचा नाही. एवढा तत्व सानिध्य असणारं वारकरी संप्रदाय. का हो तुकोबाराय परमार्थ करण्याच्या जीवनामध्ये दुःख का राहतो? तुकोबाराय सांगतात जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत खऱ्या परमार्थाची चाचणी होत नाही. मग चाचणी होण्याकरता विश्वस्वरूपातील ब्रह्मतत्वाचा एकनिष्ठ असा आठवणीत असणारा युग झालीत लोटलीत, पण तो देव माझ्या नजरेच्या पलीकडे जात नाही. पैसला तो चित्ती निवडे ना. कोणता देव? बडिया माझा पंढरी राम, तो ह्या देवा साही देव, तो या देवाचाही देव. तो देव महाराज कसा? इतका सुंदर, इतका सुंदर. राजाचा सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकडा लोपलिया, कस्तुरी मवन चंदनाची
फुलाची उटी रुड्या माळ कंठी वय जयंती. मग का महाराज एवढा देव तुमचा सुंदर आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकता का? राव आता हेची ध्यान राव आता हेची ध्यान बोला. राहो आता हेची ध्यान राहो आता हेची ध्यान. राहो आता हे ध्याना, राहो आता हे ध्याना. डोळा मन लंपट डोळा मन लंपट कोंडून कोंडून आधारी ना दिवे कोंडून आधारी ना दिवे. कोंडू धरी कोंडून धरीन जीवे देह भावे पूजीन तो देव. कुठला देव? ज्या देवाला नाही घडविला नाही बैसविला. कुठला देव? धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा कर्मा पासोणी दुस्तरा. मग का मला तो केव्हापासून आहे? जवान होती गोदा गंगा जवान होती गोदा गंगा. देवान होती गोदा गंगा, देवान होती गोदा गंगा. जवान होती गोदा गंगा जवान होती गोदा गंगा. जवान होती गोदा गंगा, जवान होती गोदा गंगा. तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा देवा होती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा. तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा. देवा होती चंद्रभागा, देवा होती चंद्रभागा. जवान होते चराचर होते चराचर. देवान होते चराचर, देवान होते चराचर. तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर देवा होते पंढरपूर, देवा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर. देवा होते पंढरपूर, देवा होते पंढरपूर. जवान होती गोदा गंगा जवान होती गोदा गंगा. देवान होती गोदा गंगा, देवान होती गोदा गंगा. जेव्हा गोदा नव्हती जेव्हा गंगा नव्हती तेव्हा होती. जेव्हा न होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि असा असणारा उदार अंतःकरणाचा भगवान परमात्मा माझ्या मागे ये माझ्या पुढे ये आणि तो दानशूर आहे. तोच देव माझ्या जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता एवढा माझा अट्टहास आहे. मी केलं सेवन पण सेवन केल्यानंतर असा उदारांचा राजा मला प्राप्त झाला. दोघी पावलानं समान विटेवर उभा आहे अभंगाचं दुसरं